भोंदू खरातला पुन्हा 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। खरातवर दाखल असलेल्या तिसऱ्या गुन्ह्यात खरातला पोलीस कोठडी सुनावण्यात आली। 7 महिन्याच्या गरोदर महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी खरातवर गुन्हा दाखल आहे। याच संदर्भात सध्या तपास सुरू आहे। दरम्यान खरात तपासात सहकार्य करत नसल्याचा युक्तिवाद पोलिसांनी केलाय। खरात त्याच्या भक्तांना नकली साप वाघ दाखवून घाबरवत होता। तो नकली साप वाघ कुठून आणत होता याचा तपास करायचा आहे, असाही युक्तिवाद पोलिसांनी केला। तुम्हाला काही सांगायचंय का असं कोर्टाने खरातला विचारलं तेव्हा खरातने हात जोडून नाही असं उत्तर दिलं। जो अक्यूज है उसको वो पूरा पहला जो ऑफेंस है जिसमें उसको ट्रांसफर करके लिया था, तो पहले ऑफेंस में पूरा 15 डेज का उसको पुलिस कस्टडी मिला है। आज उसका पुलिस कस्टडी खत्म होने के बाद उसका मैजिस्ट्रेट कस्टडी रिमांड हुआ है। और जो सेकंड ऑफेंस है, दूसरा जो ऑफेंस है सीआर, तो उसमें उसको ट्रांसफर करके लिया है इन्वेस्टिगेटिंग ऑफिसर ने, तो उसको कल पुलिस कस्टडी के लिए प्रोड्यूस किया जाएगा। अब ये सेंसिटिव मैटर है और रिलेटेड टू वुमेन है, वुमेन अट्रॉसिटी है, तो उसके बारे में हम लोग ज़्यादा कुछ बता नहीं सकते बिकॉज इन्वेस्टिगेशन शुरू है। अशोक खरातचा आणखी एक कारनामा समोर आलाय। 2022 मध्ये साई संस्थांच्या कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली होती। आत्महत्येनंतर त्याच्याजवळ आढळलेल्या चिठ्ठीमध्ये भोंदू खरातच्या त्रासाने मी आत्महत्या करत असल्याचा उल्लेख होता। या सर्व घटनेचे चार्जशीट न्यायालयात दाखल होताना फिर्यादीत असणारे भोंदू खरातचं नाव त्यातून वगळण्यात आलेलं। आता खरातचे कारनामे समोर आल्यावर मयत विलास दिवटे यांच्या भावाने पुन्हा एकदा पोलिसांकडे तक्रार अर्ज दाखल केलाय। या घटनेची फेर चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली। मात्र प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यानं शिर्डी पोलिसांनी तात्काळ न्यायालयात अभिप्राय सादर केलाय। राहता न्यायालयात झालेल्या सुनावणीत या सर्व प्रकरणाचा फेरतपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। त्यामुळे भोंदू खरातचा या आत्महत्येमागे काही हात होता का हे आता समोर येईल। कसा त्याला कामावरून काढून टाकील, तुला इथं राहू देणार नाही, तुला तुझ्या जीवाला म्हणजे तुझ्या जीवाचं बरं वाईट करीन, अशा पद्धतीने त्याला धमक्या द्यायच्या। मग त्यानुसार परंतु ते एवढं काही असून सुद्धा त्याला त्या चार्जशीट मध्ये त्याचं नाव घेतलं गेलं नाही। जे मयताचे भाऊ आहेत त्यांनी फिर्याद शिर्डी पोलीस स्टेशनला दाखल केली आणि ती फिर्याद आज तारीख असताना न्यायालयाने ती फिर्याद बोलून घेऊन ते स्वतः वाचलेली आहे। त्यानुसार याच्यामध्ये 100% याच्यामध्ये पुन्हा गुन्हा दाखल होऊन पुरवणी चार्जशीट पुढे येईलच। खरात प्रकरणामुळे रुपाली चाकणकरांना महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागलेला। आता त्यांची बहीण प्रतिभा चाकणकरांना शिर्डी पोलीस नोटीस पाठवणार आहेत। समता पतसंस्थेने प्रतिभा चाकणकरांची 2, त्यांच्या मुलांच्या नावे 2 खाती आहेत। या 4 खात्यांवर 2,40,00,000 रुपयांचा व्यवहार झाल्याची माहिती समोर येते। या संदर्भामध्ये पोलीस चौकशी करणार आहेत। समता पतसंस्थेत भोंदू खरात नॉमिनी असलेली 100 खाती आहेत, तर सिन्नर इथल्या जगदंब पतसंस्थेत नॉमिनी असलेली 32 खाती पाहायला मिळतात। मुंबईच्या गोरेगावमधल्या संतोष नगरमध्ये शोभायात्रेवर हल्ला करणाऱ्या 11 आरोपींना